नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी राज्यसेवा 2025ची मेन्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS लातूर ही डे 1पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी एक लाईट हाऊसचं काम करते. त्याच्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. MPSC मेन्स 2025 हे 100 दिवसांचा आपण एक कोर्स तयार केलेला आहे, ज्या कोर्समध्ये आन्सर रायटिंगपासून नोट मेकिंगपर्यंत सर्व गोष्टी आपण कव्हरअप करणार आहेत. यासाठी ही टीम असणार आहे आपली: चंद्रकांत पटणे सर, निवृत्ती पाटील सर, प्रसाद गायकवाड सर, हर्षावली केदार मॅम, यश बेदमुता सर आणि अजय निर्मळ सर. प्रत्येकाला UPSCचा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाने UPSCमध्ये खूप चांगले मेन्समध्ये स्कोर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पुढची जी पिढी आहे त्या पिढीसाठी ते स्वतः गाईड करतात. या बॅचमध्ये काय काय असणार आहे हे एकदा बघून घ्या. उत्तरलेखन आणि कौशल्य विकासावर विशेष भर असेल. उत्तरलेखन कसं असतं, आता सध्याला तुमची परीक्षा निघालेली आहे, परंतु ॲट द सेम टाईम तुम्हाला आन्सर रायटिंगची जर प्रॅक्टिस नसेल तर मेन्समध्ये कमी मार्क येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी एक खूप मायक्रो लेवलला जाऊन हा प्लॅन बनवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 आणि एसे याची सर्व तयारी एकत्ररित्या आपण करून घेणार आहोत. यासाठी क्लासमधले पण जे बुकलेट्स आहेत ते आणि त्याच्यासोबत PDF स्वरूपामध्ये ज्या आपण गोष्टी तुम्हाला देणार आहेत त्या नोट्स या देखील देण्यात येतील. प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकाचं विशेष मार्गदर्शन राहील. आता जी ही टीम तुम्ही बघतायत, या टीममध्ये प्रत्येकजण महारथी आहे त्यांच्या फील्डमध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांना 1-on-1 बेसिसला हे टीचर स्वतः गाईड करत असतात. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी नियमित साप्ताहिक टेस्ट असेल. साप्ताहिक म्हणजे प्रत्येक वीकला तुमची टेस्ट होणार, फुल लेंथ टेस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दररोजच्या दररोज मॉडेल आन्सर देखील देण्यात येतील. दररोजच्या दररोज तुम्हाला आन्सर्स देखील लिहिण्याचे चान्सेस असतात. निबंध लेखन आणि यानुसार MPSC पॅटर्ननुसार निबंध लेखनावर विशेष सत्र अरेंज केलेले आहेत. मी स्वतः म्हणजे प्रतीक पितांबरे, दिस इज मी डायरेक्टर इन्स्टिट्यूटचा आणि मी एसे आणि इथिक्समध्ये माझ्या बॅचचा टॉपर राहिलेलो आहे. एसे आणि इथिक्स हे पर्सनली मी स्वतः घेणार आहे. त्यामध्ये MPSC पॅटर्ननुसार निबंध लेखनावर विशेष सत्र असणार आहे. MPSC पॅटर्न म्हणजे आजपर्यंत पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS ही UPSCसाठी शिकवत आलेली आहे विद्यार्थ्यांना. त्यामुळे MPSCला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा साहजिकच पीतांबर इन्स्टिट्यूटकडे आहे आणि UPSCच्याच पॅटर्नवर आपण विद्यार्थ्यांना MPSCसाठी देखील ट्रेन करतो आहे, एसे आणि इथिक्समध्ये देखील. दररोज आन्सर रायटिंग प्रोग्राममार्फत उत्तर लेखनाचा सराव असणार. असं नाही आहे की फक्त वीकली टेस्ट असतील. दररोजच्या दररोज आन्सर्स तुमच्याकडून लिहून घेतले जातील, त्याचं इव्हॅल्युएशन होईल आणि 1-on-1 मेंटरिंग असणार आहे. डाऊट सॉल्विंग सेशन. तुमच्या मनामध्ये कितीही डाऊट्स असू द्या, त्या डाऊटचं निरसन झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाहीत, याची ग्वाही मी स्वतः देतो आहे तुम्हाला. हा आपला ॲड्रेस आहे, 4th फ्लोअर शिंदे हाईट्स, अबोव श्री शिवकृपा फर्निचर, खोरी गल्ली, लातूर. आणि हा कॉन्टॅक्ट डिटेल आहे. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली कॉल किंवा मेसेज करू शकतात. आता आपण येऊयात रिझल्ट्सवर. हे आपले आत्ता यावर्षीचे रिझल्ट राहिलेले आहेत. 2024मध्ये अरविंदन B यांचा 721 स्कोर आला. त्यानंतर अनुराग पवार यांचा चीफ ऑफिसर या पदावर हे सिलेक्ट झालेले आहेत. सो आपल्याला UPSCचं पण आपल्याकडे रँक आहे, MPSCचे पण आहे. सो डोंट वरी अबाउट इट. यू गाईज आर गोइंग टू बी इन अ व्हेरी सेफ हँड्स अँड ॲट द सेम टाईम वी आर गिविंग अवर 100% टू बी द बेस्ट वी कॅन प्रोव्हाइड. नेक्स्ट, हे आपले इन्स्टिट्यूट आहे. हा जो फ्लोअर आहे हा आणि 3rd फ्लोअर हा आपल्याकडे असतो. पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS, शिंदे हाईट्स, खोरी गल्लीमध्ये, लातूरमध्ये या ठिकाणी. हे आपल्या इथलची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला, की एक तुम्हाला माहिती असावं की हे एक वेल एस्टॅब्लिश्ड ऑफलाईन इन्स्टिट्यूशन आहे. आपण ऑनलाईन यामधलं काहीही टाकणार नाही आहेत. हा पूर्णतः ऑफलाईन प्रोग्रॅम असणार आहे. हे इथे एकदा बघून घ्या. द मोड इज गोइंग टू बी कम्प्लिटली ऑफलाईन, कारण सिलेक्टेड स्टुडंट्स असणार आहेत. सिलेक्टिव्ह विद्यार्थ्यांना पूर्णतः हँड होल्डिंग अप्रोचने आपण मेंटर करणार आहेत आणि वी आर 100% शुअर की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मेंटर करतो आहे ते विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये असणार आहेत म्हणजे आहेत. ओके, सो विल मूव ऑन टू द टॉपिक्स अँड वी विल मूव ऑन टू द शेड्यूल. दिस इज 100 डे आन्सर रायटिंग प्रोग्राम. व्हिजन काय? फ्रॉम ॲस्पिरंट टू अचिव्हर. सिम्पल, जे मी तुम्हाला सांगितलं, फायनल लिस्टमध्ये आपण असणार आहेत आणि असणारच आहेत, याप्रती आपण प्रयत्न करतो आहे. इथे काय आहे, फक्त नॉलेजवर नाही तर टाईम मॅनेजमेंट, स्ट्रक्चरल कोहेरन्स आणि हाय स्पीड आर्टिक्युलेशन या सगळ्या गोष्टींवर आपलं विशेष भर असणार आहे. कसं असतं, 3 तासाचा पेपर आहे तुम्हाला, 3 hours पेपर, आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे आन्सर्स लिहायचे असतात. ऑन ॲन ॲव्हरेज 4750 शब्द तुम्हाला लिहायचे इन 3 hours.
हे फार महत्त्वाचं आहे बघा. 3 तासामध्ये या गोष्टी जेव्हा तुम्ही करतात ना, हे त्याच्यासाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट लागते, स्ट्रक्चरल कोहरन्स लागतो, एक सुसूत्रबद्ध पद्धतीनं आपण या गोष्टी करणार आहेत आणि हाय स्पीड आर्टिक्युलेशन असतं. त्यानंतर किती दिवसाचं आहे, 100 डे आन्सर रायटिंग एक्सलन्स प्रोग्राम असतो. कधी लॉन्च होतो आहे, 24 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च होणार आहे. याचे फीचर्स काय काय असणार आहेत? सगळ्यात पहिले एसे मास्टरी. एसे मास्टरी म्हणजे काय, कसं असतं, फक्त एक एसे तर लिहायचं नाही आहे तुम्हाला 3 तासामध्ये 2 एसे लिहायचे. त्याचीच प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी डे 1 पासून करणार आहेत. 2 फुल एसेज इन 3 hour विंडो. तुमची सुरुवात इथूनच होणार आहे. तुम्हाला 2 एसेंची सुरुवात, प्रत्येक एसेचं डिस्कशन होईल आणि ज्या नवीन पद्धतीनं आता सध्याला येत आहेत, फिलॉसॉफिकल एसेज असतील, सोशो पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिक असतील, करंट अफेअर्स रिलेटेड टॉपिक्स असतील, या सगळ्या प्रकारच्या एसेसची तयारी आम्ही तुमच्याकडून या ठिकाणी करून घेणार आहोत. त्यानंतर रिगरस रायटिंग प्रॅक्टिस अँड ऑल GS कव्हरेज. रिगरस हा वर्ड सगळ्यात आधी महत्त्वाचा आहे बघा. या शब्दाला खूप महत्त्व द्या. जेवढं तुम्ही रिगरसली प्रिपेअर करताल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ही गोष्ट आधी क्लिअर असू द्या. ऑल GS कव्हरेज, GS 1, 2, 3, 4 आणि हे मायक्रो टॉपिक्स लेवलला पण असणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्ट्रॅटेजिक सब्जेक्ट ऑगमेंटेशनमध्ये एक्स्ट्रा डेज ईच फॉर फाउंडेशनल सब्जेक्ट. म्हणजे आता काय, आपल्याला ज्यांनी सिलेबस बघितले आता त्यांना माहिती आहे, इंटरनल सिक्युरिटी देखील आहे, सायन्स अँड टेक देखील आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे कोर सब्जेक्ट असतात, हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, याच्यासाठी आपण एक्स्ट्रा डेज अलॉट केलेले आहेत. कारण काय असतं माहिती का, याचा जो बेस असतो ना, हा बेस पक्का असणं फार गरजेचं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर डेली फोकस प्रॅक्टिस, आन्सर रायटिंग अँड नोट मेकिंग. आता जे कोणते टॉपिक आपण सिलेक्ट करणार आहे त्याची आपण नोटही बनवणार, याला रिव्हिजन देखील होणार आणि रिव्हिजन झाल्यावर लगेच याची आन्सर रायटिंग देखील होणार. सिम्युलेशन टेस्ट, 16 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत तुमच्या, 16. म्हणजे UPSCच्या ह्याच्यामध्ये पण, UPSCच्या टेस्ट सिरीजमध्ये पण एवढ्या फुल लेंथ नसतात देत. खूप झालं एखादी इन्स्टिट्यूट 4 किंवा 5 फुल लेंथ देत असते. यू आर गोइंग टू गिव्ह 16 फुल लेंथ मॉक. शॉर्ट मॉक्स तर वेगळ्या राहिल्या, पण फुल लेंथमधल्या 16 आहेत. ओके, याच्यामध्ये 250 मार्काला प्रत्येक टेस्ट असेल. जशी UPSC किंवा आता MPSC घेणार आहे सेम त्याच फॉर्मॅटमध्ये. फेज्ड टेस्टिंग म्हणजे कसं, फेज वाईज आहे ते तुम्हाला मी पुढं आता सांगतो. फेज 1, फेज 2 आणि फेज 3. फेज 1 आहे नोट मेकिंग आणि रायटिंगचा, फेज 2 आहे कन्सोलिडेशनचा आणि फेज 3 असणार आहे फायनल सिम्युलेशनचा. कसं होणार हे बघा, इथे डिस्कशन थ्रू देखील होणार आहेत. टाईमली इव्हॅल्युएशन अँड टेस्ट डिस्कशन. प्रत्येक टेस्टचं इव्हॅल्युएशन होणार, प्रत्येक टेस्टचं डिस्कशन होणार आणि प्रत्येक वीकली ग्रुप डिस्कशनचे सेशन्स देखील असणार आहेत. ओके, आणि हे डेडिकेटेड असणार आहे, डेडिकेटेड डिस्कशन स्लॉट. कसे, डिस्कशन आणि ॲनालिसिसमध्ये. ही गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा. जे तुम्हाला मी आत्ता मगाशी फोटो दाखवला ना, हा कोणता, हे बघा इथे तुम्हाला विद्यार्थी डिस्कस करताना दिसतील पण, हे बघा हे. सो हे डिस्कशन स्लॉट असे याच फॉर्मॅटमध्ये असतात. UPSCसाठी आपण हाच फॉर्मॅट यूज करतो. सेम तोच फॉर्मॅट तुम्हाला देखील असणार आहे. ठीक आहे. डायनॅमिक ग्रुप डिस्कशन सेशन्स असतील. क्रिटिकल सिंथेसिस म्हणजे कसं असतं, कोणता जरी एखादा टॉपिक घेतला तर त्या टॉपिक रिलेटेड, फॉर एक्झाम्पल लेट्स से प्रेसिडेंट घेतलं तुम्ही. सो प्रेसिडेंटवर त्याचे काम काय आहेत, त्यांनी कोणकोणत्या त्यांना पॉवर्स दिल्या आहेत, हे तर एक जनरल अंडरस्टँडिंग असते जे तुम्हाला प्रिलिमसाठी कामाला येते. परंतु मेन्ससाठी क्रिटिकल सिंथेसिस त्याचं असणं गरजेचं आहे. म्हणजे ॲक्च्युली प्रेसिडेंटची गरज आहे का नाही आहे. जर समजा इफ दॅट पर्सन इज ओनली अ रबर स्टॅम्प देन व्हाय डू वी नीड अ प्रेसिडेंट. या पद्धतीची जी क्रिटिकल थिंकिंग असते, ही क्रिटिकल थिंकिंग तुमची ग्रुप डिस्कशन्सवर कन्सिडर केलं जाते. त्यानंतर आहे रॅपिड इंटिग्रेशन. रॅपिड इंटिग्रेशन म्हणजे काय, फक्त स्टॅटिक नॉलेजचा फायदा नसतो ना, आपल्याला त्याला करंट अफेअरला पण जोडावं लागतं. सो करंट अफेअर देखील या गोष्टीमध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर हे आपलं प्रोग्राम स्ट्रक्चर असणार आहे. फेज 1 36 डेजचं ड्युरेशन असेल. याचं काय काम आहे आपल्याला, नोट मेकिंग आणि बेसिक फाउंडेशन. कोणताही सब्जेक्ट असेल, हे बघा आता तुम्ही प्री क्लिअर केली आहे म्हणजे तुम्हाला बेसिक फाउंडेशन सब्जेक्टचं आहे, पण त्याच्याही पलीकडं जाऊन त्याच टॉपिकवर एक्झॅक्ट कशी नोट बनवायची, ती नोट कशी बनवायची, त्या नोटचं चेकिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी शिकवू. ओके, याचं आउटकम गोल काय असणार आहे, कंप्लीट सेट ऑफ स्ट्रक्चर्ड नोट्स अँड टॉपिक वाईज प्रॅक्टिस्ड आन्सर. कसं असतं, नुसतं आन्सर वाचणं किंवा लिहिणं नाही आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस आन्सर्स असणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला करणं यावर्षी अपेक्षित आहे. ओके, सो हा आपला फर्स्ट फेज असेल. फेज 2 काय असणार आहे, 34 डेजचं हे ड्युरेशन असेल. याच्यामध्ये कन्सोलिडेशन आणि इंटरलिंकिंग असेल. कन्सोलिडेशन आणि इंटरलिंकिंग म्हणजे काय, आता उदाहरण, तुम्ही हिस्ट्री वाचलं आहे, ओके, त्या या हिस्ट्रीला तुम्हाला पॉलिटीला कसं कनेक्ट करता येईल हे आपण या ठिकाणी बघणार या 34 दिवसांमध्ये. क्लिअर. आता जे मी प्रेसिडेंट तुम्हाला सांगितलं, सो प्रेसिडेंटचा हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स काय राहिलेला आहे, गव्हर्नर जनरल, व्हाईस रॉय आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंट, याची लिंक काय लागते, हे कन्सोलिडेशन आणि इंटरलिंकिंग तुम्हाला इथं करायचं आहे. बरं,
आता प्रेसिडेंट घेतला आहे, तर या प्रेसिडेंटला आपण हिस्ट्रीशी कनेक्ट केलं. आता सध्याच्या स्थितीला आपण याला इकॉनॉमिक्सशी कसं कन्सिडर करू शकतो, कारण आपल्याला एक लाईन आहे प्रेसिडेंटची की ऑल द ॲग्रीमेंट्स आर बिईंग डन इन द नेम ऑफ ऑनरेबल प्रेसिडेंट. तर मग ऑनरेबल प्रेसिडेंटचं इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट काय आहे हा देखील आपल्याला आता बघायचा आहे. त्यानंतर फेज 3 असेल तुमचं फायनल सिम्युलेशन अँड ग्रँड रिव्हिजन. या लास्ट 30 डेजमध्ये तुमचं रिचिंग पीक स्पीड, ॲक्युरेसी अँड कॉन्फिडन्स थ्रू फायनल हाय स्टेक्स मॉक्स. आता हे जे मॉक टेस्ट असतील तुमच्या या शेवटच्या 30 डेजमध्ये असतील. सो ह्या फॉर्मॅटमधलं हे फेज 1, फेज 2 आणि फेज 3 अशा टाईपचा प्रोग्राम असेल. एक तुम्हाला ग्लिम्स देऊन देतो मी कसा फॉर्मॅट असेल हा. 24 नोव्हेंबरपासून जेव्हा आपण सुरू करू तर GS1 हिस्ट्रीचा पार्ट असणार आहे. यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण काय काय टॉपिक बघणार आपण, इव्हेंट, पर्सनॅलिटीज, हे 2 टॉपिक बघणार आणि या 2 टॉपिकवरच याची आन्सर रायटिंग आणि नोट मेकिंग हे फॉर्मॅट कसा करायचं हे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. लगेच 25 तारखेला काय बघणार आपण, हिस्ट्रीचाच पार्ट, महाराष्ट्राज रोल इन फ्रीडम स्ट्रगल. कारण आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक इतिहास दिलेला आहे MPSCला, बरोबर. आता हे स्पेसिफिक MPSCचं बनवण्यात आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा रोल याच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आपण नोट मेकिंग करणार, त्याच्यावर आन्सर लिहिणार. त्याच्यानंतर 26 वर्ल्ड हिस्ट्री रिलेटेड महत्त्वाचे इव्हेंट जे आहेत ते. आता हे तुम्ही नोट मेकिंग कशातनं करणार, तुम्हाला जसं वरती सांगितलं आहे तुमचं हँड रिटन पण असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटतर्फे PDF आणि स्टॅटिक नोट्स ज्या आहे या देखील प्रोव्हाइड केल्या जातील. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित हे आहे की दिवसातून कमीत कमी 4 तास तुमचे आम्हाला देणं अपेक्षित आहे. आणि ही गोष्ट क्लिअर ठेवा की हा फक्त ऑफलाईन प्रोग्रॅम असणार आहे, हा ऑनलाईन प्रोग्रॅम नाही आहे. आपल्याला रिझल्ट काढायचे आहेत विद्यार्थ्यांचे, आपल्याला विद्यार्थ्यांना फायनल लिस्टमध्ये बघायचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा प्रोग्राम बनवण्यात आलेला आहे. 24 नोव्हेंबरला हा चालू होतो आहे. त्यानंतर हा तुम्ही आता बघताल प्रत्येक तुम्हाला वीकमध्ये हे दाखवून देतो मी. या वीकमध्ये लगेच बघा सॅटर्डे November 30 ग्रुप डिस्कशन सेशन असणार आहे, GS1 आणि करंट अफेअर. आता वीकली जे काही तुमचं करंट अफेअर असेल ते वालं आणि GS1चं हे जे तुम्ही केलेलं आहे मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स याच्या रिलेटेड ज्या तुमच्या नोट मेकिंग झालेली आहे, जे तुम्ही आन्सर लिहिलेले आहेत याच्यावरचं तुमच्यामधलं डिस्कशन असणार आहे, तुमचं ग्रुप डिस्कशन. जे ग्रुप डिस्कशन एक क्युरेटर व्यवस्थितरित्या क्युरेट करेल. ओके, तुमच्यासोबत टीचर बसतील, टीचर समोर तुम्ही डिस्कस करताल गोष्टी आणि त्याच्यानंतर जर समजा एखादा टॉपिक आहे ज्या टॉपिकवर खूप जास्त अननेसेसरी डिटेलिंग जर होत असेल तर तुम्हाला टीचर सांगेल की नाही इतकी डिटेलिंगची गरज नाही आहे. जर समजा असं होत असेल की तुम्ही फार शॅलो डिस्कशन करतायत तर तुम्हाला टीचर सांगेल त्या ठिकाणी, जो क्युरेटर असेल तो सांगेल की नाही थोडंसं अजून डीप तुम्ही जाऊ शकतात. कसं असतं डिस्कशनमध्ये खूप वेळेस असं होतं की खूप अननेसेसरी टाईमपास होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण काय करतो आहे, आपण क्युरेशन करतो आहे. सो या क्युरेशनचं फार महत्त्व आहे. आणि लगेच संडेच्या दिवशी तुमचं एसे असेल, फिलॉसॉफिकल टॉपिक असेल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिकवर असेल, याच्यावर 2 एसे लिहिताल तुम्ही 3 तासात आणि लगेच याचं डिस्कशन देखील होऊन जाईल. सो या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. हा झाला तुमचा पहिला वीक. अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं पूर्ण स्ट्रक्चर असणार आहे. यामध्ये तुम्ही नीट लक्षात घ्या, by the time you are reaching at your end simulation वाला पार्ट, दिस इज तो कन्सोलिडेशन अँड मॉक सायकल. एंड सिम्युलेशन बघून घ्या. प्रत्येक दिवसाचा डे ठरलेला आहे, प्रत्येक दिवसाचे टॉपिक ठरलेले आहेत. एंड सिम्युलेशनमध्ये बघा फुल लेंथ मॉक GS1, फुल लेंथ मॉक GS2, फुल लेंथ मॉक GS3 हे प्रत्येक दिवसाला अलॉकेट केलेलं आहे आणि आपण ह्या टोटल 16 मॉक्स घेतो आहेत. 16. Can you imagine? So you are going to have a comparatively way bigger age as compared to other people. ओके, सो हा तुमचा स्ट्रक्चर असणार आहे इथलचा. हे 100 दिवस पूर्ण झाल्यावर 3 मार्च रोजी हा कार्यक्रम पूर्णतः कन्सोलिडेट होईल आणि त्याच्यानंतर तुमची जी 29 मार्चची परीक्षा आहे, या 29 मार्चला तुम्हाला तरी देखील तुमच्या हातामध्ये 25+ डेज राहत आहेत. ओके, कॅन यू इमॅजिन की तुम्हाला किती एज भेटतो इतर लोकांच्या मानाने. सो हा प्रोग्राम फार इम्पॉर्टंट आहे, फार स्ट्रिक्ट बेसिसला होणार आहे आणि लॉजिकली डिझाईन केलेला आहे. डोंट वरी ॲट ऑल. पितांबरी इन्स्टिट्यूटला खूप जास्त अनुभव आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मेक शुअर दॅट यू आर एनरोलिंग इन टू दिस प्रोग्राम. आपल्याला 24 नोव्हेंबरला हा प्रोग्राम चालू होईल. सकाळी 10 वाजता याचं ओरिएंटेशन असेल. मेक शुअर दॅट यू आर प्रेझेंट फॉर द ओरिएंटेशन. आता कोणी एनरोल करावं या प्रोग्राममध्ये ही गोष्ट आधी लक्षात घ्या. इफ यू आर कॉन्फिडंट की तुम्ही प्रिलिम क्लिअर करतायत, तुमच्यामध्ये जर तो कॉन्फिडन्स आहे की तुम्ही प्रिलिम क्लिअर करतायत, डायरेक्टली येऊन जा. तुमचा स्कोर इवन 100+ देखील जरी असेल तरी डायरेक्टली येऊन बसा, काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे, हा अभ्यास केलेला वाया जाणार नाही आहे. तुम्ही आता अभ्यास करताल आणि अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली काय करायचं आहे काय नाही. सो मेक शुअर की
you are contacting this number and make sure that you are giving your 100% into these 100 days. Make sure that we are seeing you on 24th of November on 10 a.m. Okay, thank you so much for your time, and I hope that all the people will come over here in Latur for MPSC mains preparation. Thank you.